से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश। या भारताला हजारो वर्षांचा जुना इतिहास आहे। आजपर्यंत अनेक साम्राज्य ह्या भूमीत होऊन गेली। भाषा, विज्ञान, कला व धर्म या बाबतीत जगाला देशांनी मोठा वारसा दिलाय। भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे। सोने की चिडिया असणाऱ्या या भारतीय संस्कृतीला जगामध्ये मानाचं स्थान प्राप्त झालंय। भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र, ज्याला बहुधा विविधतेची एकतेची भूमी म्हटलं जातं। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि इतर अनेक धर्म शांततेने एकत्र राहतात। हा देश 28 राज्यांमध्ये विभागला गेला आहे। इथल्या प्रत्येक राज्यांचा इतिहास, संस्कृती, बोलीभाषा, पेहराव, सण, आहार आणि भौगोलिक रचना ही विविधतेने नटलेली दिसेल। असा हा भारत आणि भारतीय संस्कृती महान आहे। परंतु काळानुरूप जसजशी विज्ञान विविध क्षेत्रात प्रगती करत आहे, दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागून भौतिक सुविधा वाढत चालल्या आहेत। खेडीपाडी शहरे सोयीसुविधांनी अधिक समृद्ध व आर्थिकदृष्ट्या भक्कम होत चालली आहेत। अर्थात भारत देश इतर देशांच्या मानानं प्रगती करत आहे, मात्र भारतीय संस्कृतीची पायमल्ली करताना देखील तो दिसत आहे। त्याचाच परिणाम की काय? आज 21व्या शतकात संस्कृती जोपासणारी माणसं बोटावर मोजणे इतपत शिल्लक राहिलेत। बाकी सर्व धांगडधिंगाच। काजव्या सम संस्कृतीमध्ये चकाकणारी, स्वच्छ, निर्मळ, समृद्ध म्हणून ओळखली जाणारी भारतीय संस्कृती संपूर्ण जगात अव्वल आहे। हे इथल्या प्रत्येकाला पटवून देण्याची आज गरज भासत आहे। भारतीय स्वातंत्र्यानंतर नव्हे तर स्वातंत्र्यापूर्वीही भारताचा डंका संपूर्ण जगभर वाजत होता आणि असाच वाजत राहील। मात्र एक भारतीय म्हणून आपणासही आपल्या देशाच्या विविधतेची माहिती हवी। म्हणून रजत परिवाराकडून हा एक छोटासा प्रयत्न, भारताची विविधता दाखवणारी भारत की झांकी, भारत की झांकी।